कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज चुरशीनं मतदान प्रक्रिया पार पडली। दुसरीकडे शहरात 1000 पोलीस तर 1300 होमगार्ड आणि 125 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी बंदोबस्तावर तैनात होते। राजेंद्र नगर आणि कॉमर्स कॉलेज केंद्रावरील किरकोळ वादावादीच्या घटना वगळता संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आज संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता। पोलीस अधीक्षकांसह 2 अप्पर पोलीस अधीक्षक, 8 उपअधीक्षक, 125 पेक्षा अधिक अधिकारी, 1000 पोलीस आणि 1300 होमगार्ड तैनात होते। अत्यंत चुरशीनं झालेल्या या निवडणुकीत अनेक प्रभाग संवेदनशील होते, त्यामुळे पोलिसांसमोर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं आव्हान होतं। गेल्या 3 आठवड्यात पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती, तर अट्टल गुन्हेगारी टोळ्यांना हद्दपार करण्यात आलं होतं। याशिवाय समाजकंटक आणि गुंडांना समज देऊन त्यांच्याकडून बॉन्ड लिहून घेतले होते। तर आज प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर पोलिसांची करडी नजर होती। मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात राजकीय पक्षांचे बूथ उभारणार नाही, मतदान केंद्राच्या दारात कोणतीही वाहनं येणार नाहीत याची पोलिसांनी काळजी घेतली। तर विनाकारण मतदान केंद्राच्या परिसरात फिरणाऱ्यांना ताबडतोब बाहेर काढलं जात होतं। आज दुपारी राजेंद्र नगर इथल्या एका मतदान केंद्रावर किरकोळ वादावादीची घटना घडली, पण पोलिसांनी ताबडतोब परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं। तर सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास प्रभाग क्रमांक 12 मधील कॉमर्स कॉलेज मतदान केंद्रावर अश्किन अजरेकर आणि रमेश पवार गटात धक्काबुक्कीची घटना घडली। त्यावेळी लक्ष्मीपुरीचे उपनिरीक्षक खंडू गायकवाड यांनी वादावादी करणाऱ्या दोन्ही गटातील समर्थकांना रोखलं आणि त्या सर्वांना मतदान केंद्रावरून बाहेर काढलं। दरम्यान याबाबत माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गर्दी पांगवली। एकूणच किरकोळ वादावादीच्या घटना वगळता आज मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली।